शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार मागा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां जगदीश्वरा पाहि मां जगदीश्वरा शंकर शंकर शंकरा शंकर शंकर शंकरा शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां सर्वेश्वरा पाहि मां सर्वेश्वरा पाहि मां जगदीश्वरा पाहि मां जगदीश्वरा शंकर शंकर शंकरा 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 शंकरा भयंकरा शंकरा भयंकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां कृपाकरा पाहि मां जगदीश्वरा पाहि मां जगदीश्वरा। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ। ओवी क्रमांक 20 यापासून आपण वाचू। दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी तया निरूपणे ही वृत्तीसी पालटे पालट दिसे ना श्रीराम। म्हणोनी न पुसता सांगणे घडले शिष्या तुझ कारणे आता तरी सोये धरणे श्रवण मननाची श्रीराम। चातक पक्षी वरीचावरी चंचू पसरून थेंबुटाधरी जीवन सकळ ही अवेरी भूमंडळीचे श्रीराम। ओवी क्रमांक 20 मध्ये समर्थांनी सांगितलं की जुन्या समासामध्ये जुन्या दासबोधामध्ये अहम कोण आहे, मी काय आहे, मी पण म्हणजे काय याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे। तर ते आपण जरूर वाचावे। पण इथे म्हणतात की हे ज्ञान असं आहे की एकदा वाचल्याने
आपल्याला कळत नाही, अज्ञान किंवा भ्रांतीचं निर्मूलन होत नाही. म्हणून इथे म्हणतात, म्हणून न पुसता सांगणे. म्हणून मी, तू विचारलं नाहीये तरी मी परत सांगत आहे की मी कोण आहे याबद्दल आपल्याला ज्ञान कसं होईल, काय साधन आहे, काय केल्याने स्वतःबद्दलची जी भ्रांती आहे ती निवृत्त होईल. काल आपण बघितलं स्वतःबद्दल अनेक भ्रांती आहे. तर भ्रांती किंवा भ्रम म्हणजे जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला जे सत्य वाटतं त्याला म्हणतात भ्रम. लक्षात येऊ नाही का? अविचार कालामध्ये जे आपल्याला खरं वाटतं, विचार केल्यावर ती घटना किंवा ती वस्तू किंवा ती समज खोटी ठरते, त्याला म्हणतात भ्रम. आपल्याला व्यवहारामध्ये गैरसमज होत असतो. गैरसमज म्हणजे काय? जसं ती व्यक्ती आहे तसं मी समजलं नाही, काही उलट, काही वेगळंच काही मानलं. अच्छा, जोपर्यंत मी विचार केलेला नाही, जोपर्यंत मला कोणी सांगितलं नाही की पहा तुम्ही जे विचार करत आहात ते चुकीचं आहे, ती व्यक्ती अशी नाहीये, तोपर्यंत जी माझी समज आहे ना तीच मला खरी वाटेल. आहे की नाही? गैरसमजच खरं ज्ञान आहे असं मला वाटतं. तर भ्रम किंवा भ्रांती याचं जीवन काय आहे? अद्वैत मकरंदामध्ये छान सांगितलं, विचार अभाव जीवन. विचारांचा अभाव, जर विचार केला नाही तर जिवंत राहतील सगळे सगळे भ्रम भ्रांती. म्हणून मायेबद्दल एक वाक्य आलेलं आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की विचारम न सहते माया. माया जी विचार सहन करत नाही, कारण विचार केल्यावर तिला पळावं लागतं. जसं पहा, कोणी खोटी व्यक्ती असते, तिच्या बद्दल जर इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं तर ती पळते. तो खोटा माणूस असतो ना, तो इन्व्हेस्टिगेशन पासून लांब जातो. का? कारण त्याला माहित आहे की माझं जे खरं स्वरूप आहे ते प्रकट होईल. तर इथे म्हणतात की आपल्यामध्ये भ्रम बसलेले आहे आणि ते एकाएकी पटकन जात नाही. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदायिने, अनेक जन्मापासून ही भ्रांती आहे, मी शरीर आहे, मी जीव आहे. म्हणून म्हटलेलं आहे की शास्त्र सुचिंतित पुनी पुनी देखी. रोज रोज शास्त्रांना पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, एक पान तरी वाचलं पाहिजे, एक श्लोक वाचला पाहिजे. आपण अपडेट करत असतो की नाही आपले मोबाईल वगैरे, त्याप्रमाणे आपलं ज्ञान सुद्धा आपण अपडेट करत राहिलो पाहिजे. आपण रोज जसं आंघोळ करतो त्याप्रमाणे बुद्धीला सुद्धा स्नान दिलं पाहिजे, तेव्हाच ही भ्रांती दूर जाते. तर इथे म्हणतात की आता जर भ्रमाची निवृत्ती करायची असेल तर आता तू आश्रय घे, आधार घे. कशाचा? आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. श्रवण आणखी मनन हे दोन साधन आहे. याच्याद्वारे तुझं जे अज्ञान आहे, जे तू स्वतःला विसरलेलं आहे, ते सगळं तुला काय स्पष्ट होईल. म्हणून काय कर? श्रवण. सर्वात पहिली साधना म्हणजे श्रवण. आता श्रवण म्हणजे नुसतं कानाने ऐकणं नाही. पुढे येईल वर्णन की जसा चातक पक्षी तो फक्त म्हणजे सर्व पाणी बाजूला ठेवून स्वाती नक्षत्रामध्ये वरून जो पाऊस पडतो त्यामधील एक थेंब पिऊन तेव्हाच तो संतुष्ट होतो. इतर पाणी तो पित नाही.
म्हणजे त्याचं पूर्ण लक्ष त्या पावसाच्या एक लहानशा थेंबाकडे असतं. एकाग्र होऊन तो तिकडेच पाहत असतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा म्हणतात की श्रवण कसं करायचंय तर म्हणून एकच. आता पहा, श्रवण करण्यासाठी 2-3 कंडिशन्स आहे, अट आहे. एक तर असं आहे की मला स्वतःला इच्छा झाली पाहिजे. कोणी जबरदस्ती तुम्हाला श्रवण करवू नाही शकत. लोक जबरदस्ती घेऊन जातात बळजबरीने. तो तिथे जातो सुद्धा, पण श्रवण नाही होत, शयन होतं त्याचं. कारण मनापासून तो आलेला नाहीये. सारखं त्याचं लक्ष घड्याळाकडे. आपलं श्रवण चांगलं होत आहे की नाही याची मोजणी कशी करायची, तर म्हणजे किती वेळा तुमचं लक्ष घड्याळाकडे गेलं. तर एकदाही गेलं नाही म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्ये रमून गेलेलं आहे. तर काय पाहिजे, गोडी पाहिजे, आवड पाहिजे, स्वतःपासून मनापासून वाटलं पाहिजे की हा, याच्यामध्येच माझा लाभ आहे. तेव्हा श्रवण चांगलं होतं. त्यानंतर आपल्या आवडीचा विषय असायला पाहिजे. काही आपण ऐकायला जात नाही. आता इथे आवडीचा विषय म्हणजे आत्मज्ञान. आता हा जो ग्रंथ आहे आत्माराम, इथे तर आत्मज्ञान सांगितलेलं आहे. तर त्याला जो साधक आहे, ज्याला याच्यामध्ये आवड आहे तत्वज्ञानामध्ये, तो वाट पाहिजे केव्हा प्रवचन सुरू होत आहे. पण ज्याला याच्यामध्ये काही आवड नाही, दुसऱ्यामध्ये आवड, तर दुसरं ऐकेल. आणि तिसरं म्हणजे एक वक्त्याबद्दल एक ट्युनिंग होतं. एक आचार्य किंवा एक संत आहे किंवा कथाकार आहे, प्रवचनकार आहे, त्यांच्या बरोबर आपलं मन एकरूप होऊन जातं. सगळ्यांबरोबर होत नाही. सगळ्यांना सर्वांची जी पद्धत आहे सांगण्याची आवडत नाही. ज्याची आवडते त्याच्याबरोबर आपलं मन एकरूप होतं आणि मग ऐकायला बरं वाटतं. नाही, सगळं प्रॅक्टिकल आहे. मी सांगतो, एक आहे खूप तारीफ करत आहे, अरे वा किती ते छान सांगत आहे, छान सांगत आहे, पण याला मुळीच त्याच्यावर इंटरेस्ट, कारण त्याचं मन त्याच्याशी जुळलेलं नाही. तर श्रवण एक प्रभावी साधन आहे. म्हणून भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, नरोधयति माम योग न सांख्यम धर्म एवच न स्वाध्यायस्तपस्त्याग नेष्टापूर्ते दक्षिणा व्रतानि यज्ञ छंदांसी तीर्थानि नियमायम यथावरुद्धे सत्संग सत्संगाप होईमा. फार सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, भगवंत म्हणतात की सत्संगामुळे जसं माझं ज्ञान लोकांना होतं, तसं ज्ञान योग, सांख्य, धर्म, इतर ज्या साधना आहेत त्या केल्याने होत नाही. रोध आहे ती म्हणजे मी त्यांच्या हृदयामध्ये कैद होतो, धरला जातो सत्संगाने. हे इतर जेवढे साधना, यज्ञ, तीर्थ, इष्टापूर्त म्हणजे समाजात समाज कार्य वगैरे वगैरे, तर आहे साधना, त्यांचे सुद्धा लाभ आहे असं नाहीये. पण न रोधयति माम यथा अवरुंधे सत्संग. आणि भागवतामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, सद्यो हृदि अवरुध्यते शुश्रुभिः तत्क्षणात्. जो ऐकणारा आहे, शुश्रुभी म्हणजे ऐकणाऱ्याच्या द्वारे मी त्यांच्या हृदयामध्ये धरला जातो, पकडला जातो, कैद होतो. आणि सद्य म्हणजे तत्क्षण, त्याच क्षणी, ज्या क्षणी ऐकत आहे. म्हणजे श्रवणाचं एवढं त्यांनी महत्व सांगितलेलं आहे. तर
आता उपनिषदांमध्ये सुद्धा सारखं आधी तेच म्हणतात, आत्मावारे श्रोतव्य. तर इथे म्हणून म्हणतात की काय करा, श्रवण करा. आणखीन श्रवण म्हणजे अगदी जर टेक्निकल परिभाषा जर मी सांगितली, तांत्रिक जर याचं विवेचन केलं, तर श्रवण म्हणजे असतं तात्पर्य अवधारणम. तात्पर्य धारणम, तात्पर्य निर्णय असा शब्द आहे. याचा अर्थ असा आहे की वेदांतामध्ये एक विषय सांगितलाय, एकच विषय सांगितलाय, आणि तो म्हणजे मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद आहे, असा निश्चय होणं याला म्हणतात श्रवण. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, नुसतं ऐकलं मी याला श्रवण नाही म्हणत. जोपर्यंत हा निश्चय होत नाही की माझ्याबद्दल उपनिषद, वेद, वेदांत, दासबोध, आत्माराम एकच सांगत आहे, ते म्हणजे की मी शरीर नाही, तर असा जेव्हा निश्चय होतो तेव्हाच आपण समजू की हा काय श्रवण केलेलं आहे. नाही तर लोकांना कळतच नाही. अनेक ते ऐकत राहतात ग्रंथ, पण म्हणे काय नेमकं सांगायचंय त्यांना उमजलेलंच नाही, समजलंच नाही. याचा अर्थ श्रवण नीट झालेलं नाही. तर तात्पर्य अवधारण म्हणून काय ऐकलं पाहिजे. अनेक लोकांना ध्यान धारणेमध्ये फार आवड असते आणि त्यांना वाटतं ध्यानानेच ज्ञान होतं, पण ही सुद्धा एक भ्रांती आहे. श्रवणाने ज्ञान होतं, ध्यानाने निश्चय आपला पक्का होतो. पण ज्यांनी आधी ऐकलेलंच नाहीये, लक्षात नाही का, त्यांनी जर ध्यान केलं तर काहीच त्याला कळणार नाही. म्हणून निधिध्यासन तिसरी पाहिली. तर श्रवणम एव कर्तव्य. अच्छा, कसं कसं आपण ऐकलं पाहिजे, तर या 22व्या ओळीमध्ये आता म्हणजे उदाहरण दिलेलं इथे सुद्धा तेच सांगितलं. चातक पक्षी वरी यावरी चंचू पसरूरी थेंबुटा धनी. आता चातक पक्षी पहा, आपल्या ऋषी मुनी संतांचं कसं ऑब्झर्वेशन आहे. त्यांनी बघितलं की हा एक पक्षी आहे, हा नुसतं त्या जलबिंदू शिवाय कसलंच पाणी पित नाही. एक फार छान अशी घटना घडली. एक हा चातक पक्षी मेलेला पाहिला लोकांनी, आणि कुठे तो मेला आहे तर तलावामध्ये. कसा मेलाय तर असा उलटा, असा उलट पालथा पडलेला आहे. आणखीन त्याची जी चोच आहे ती उघडी आहे, आणि वर त्याचं मुख आहे. आता तो कशा का म्हणजे का तो मेला, तर म्हणजे त्याला तहान लागली. आता पहा, तलावामध्ये आहे, पाणी भरपूर आहे चारीकडे, पण ते त्यांनी पाहिलं. त्याचं समाधान फक्त त्याच पावसाच्या पाण्याने, स्वाती नक्षत्राच्या जलबिंदूने, असं म्हणतात. हे उदाहरण कशासाठी दिलं जातं? अनन्यता. की तो कसा अनन्य आहे, त्याला अन्य वस्तू नकोय, अन्य इच्छा नाही, अन्य आश्रय नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये आलेलं आहे, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. जो इतर सगळे आश्रय सोडतो, एकच आश्रय, एक भरोसो, एक बल, एक आस विश्वास, एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास. तिथे सुद्धा हे उदाहरण दिलं. एकाचाच भरोसा आहे, एकाचाच बळ आहे, एकाचाच आधार आहे. ज्याप्रमाणे हा चातक पक्षी एकाग्र एकचित्त होऊन तिकडे वर पाहतो, त्याचप्रमाणे म्हणे जर तुम्ही ऐकलं तर ज्ञान होईल. आणि पहा, इथे जीवन सकळ ही अवेरी. इथे म्हणतात की अन्य सगळं जीवन सोडतो. आता इथे जीवन शब्दाचा अर्थ पाणी आहे. दुसरी ओळ जी आहे, तिसरा चरण तुम्ही पहा,
जीवन सकळी अवेरी भूमंडळीचे. जीवन म्हणजे पाणी आहे. सर्व भूमंडळामध्ये जेवढं पाण्याचे हे स्रोत आहेत सगळ्यांना तो सोडतो. नदी आहे, तळ आहे, तलाव आहे, डबक्यामध्ये पाणी येतं, ते सगळं सोडतो. आता इथे महत्वाचा शब्द म्हणजे पाण्यासाठी इथे जीवन हा शब्द दिलेला आहे. आणि मी पाहत होतो संस्कृत मध्ये पाण्यासाठी जवळजवळ 27 शब्द दिले, त्यापैकी एक आहे जीवन. संस्कृत शब्द भाषा एवढी समृद्ध आहे. आप, वारी, सलिल, जल, पय, किलल, अमृत, जीवन, भुवन, उदक, अंभ, अर्ण, तोय, एवढे नाव पाण्याचेच. तर याप्रमाणे हा असा जो चातक पक्षी त्याप्रमाणे अनन्य होऊन आपण ऐकलं पाहिजे. आता इथे पुढे म्हणतात की जर असा साधक ऐकत आहे तर आता पहा त्याला कसा आनंद होतो. पुढे वर्णन आहे पुढच्या ओवीमध्ये. आधी आपण वाचू. तैसा शब्द वरुषाव होता असो नेदावी वेग्रता श्रवणपुटी सामविता मनन करावे श्रीराम. तैसा शब्द वरुषाव होता असो नेदावी वेग्रता श्रवणपुटी सामविता मनन करावे श्रीराम. इथे म्हणतात की जसं पाऊस पडत आहे आणि तो पाणी पित आहे त्याचप्रमाणे इथे ऐकताना कशाचा पाऊस पडत आहे, कशाचा वर्षाव होत आहे, त्यामुळे शब्दाचा वर्षाव होत आहे आणि शब्दाच्या माध्यमातून ज्ञानाचा वर्षाव होत आहे. तर काय सुंदर वर्णन आहे. तो जो अनन्य श्रोता आहे तो त्या पावसामध्ये, त्या ज्ञानाच्या पावसामध्ये किंवा शब्दाच्या वर्षावामध्ये भिजून जातो. पूर्ण त्याचं मन ओलं होतं आणि तो अमृताचा अनुभव करतो. कारण या शब्दांमध्ये ज्याचं वर्णन आहे ते तत्व कसं आहे, अमृत आहे. म्हणून म्हटलेलं आहे अमृताहुनी गोड नाव तुझे देवा. तर त्याला इतका आनंद होतो. अमृत म्हणजे काय, आनंद. अमृतवाणी, अमृतवाणी आहे का. पहाटेची जी वेळ आहे तिला पंजाबीमध्ये अमृत वेला म्हणतात. अमृत वेला. पहाटे सत्वगुण त्याचं प्राधान्य असतं. वातावरणामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक लहरी असतात, व्हायब्रेशन्स असतात, त्याला म्हणतात अमृत वेला. तर अमृत म्हणजे जिथे आनंद आहे, जिथे शांती आहे. तर आता ऐकता ऐकता त्याला असा काही अनुभव होत आहे की वा, इथं अमृतामध्ये जणू काही स्नान करत आहे. तव कथामृतम तप्त जीवितम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाधतम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. भागवतामध्ये छान श्लोक आहे. सगळ्या गोपिका म्हणतात तव कथामृतम तप्त जीवनम. म्हणे तुमच्या ज्या कथा आहे, लीला आहे, अगदी अमृताप्रमाणे गोड आहे, अमृताप्रमाणे आनंद देणार आहे. आणखी जीवनामध्ये जो ताप आहे ना, ताप संताप, तो सगळा शांत होऊन जातो. ताप सगळं शांत होत. शीतल आहे ही कथा. कशी आहे, सौम्य आहे. तप्त जीवन. जगामध्ये लोक किती त्रस्त आहे. मी गमतीने नेहमी सांगतो, काही लोक त्रस्त आहे, काही लोक व्यस्त आहे, काही लोक सुस्त आहे, पण काही दुर्मिळ तेच मस्त आहे. मस्त म्हणजे या ज्ञानामध्ये मस्त आहे, भगवंतामध्ये मस्त आहे. मन मस्त हुआ तब क्यों बोले. तो लोक त्रस्त आहे, तप्त जीवन. पण जेव्हा आपण सत्संगामध्ये येऊन बसतो, आहा, तप जे ताप आहे, जसं उन्हाळा आहे, गरमी आहे,
थंडगार पाण्यामध्ये आपण जेव्हा आंघोळ करतो किती बरं वाटतं, त्याप्रमाणे इथे म्हणून रामायणामध्ये म्हटलेलं आहे की सत्संगाचं जे सुख आहे, एक क्षणाचं सुख त्याची बरोबरी स्वर्गाच्या सुखाने होऊ नाही शकत. स्वर्गाच्या सुखापेक्षा किती पटीने जास्त सुख या सत्संगामध्ये आहे. म्हणून इथे म्हणतात की अनन्य भावे ऐका. एकच माझी इच्छा आहे की मला हे ज्ञान मिळालं पाहिजे. इथे म्हणतात की ऐकताना असो नेदावी व्यग्रता. व्यग्रता नसायला पाहिजे. व्यग्र म्हणजे एक अर्थ असतो, व्यग्र म्हणजे अस्थिर होत आहे, चंचल होत आहे, अस्वस्थ होत आहे. केव्हा संपेल केव्हा संपेल, किती वेळ प्रवचन चालेल, आता व्यग्र झालेला आहे. जो प्रवचन करणार आहे त्याकडे घड्याळ आहे की नाही, त्याच्या मनामध्ये लक्ष आहे की नाही, त्याच व्यग्र झालेला आहे. दुसरं म्हणजे व्यग्र म्हणजे अनेक आग्रह. ऐकता ऐकता मन दुसऱ्या विषयांमध्येच भरकटत आहे. त्यामुळे असो नेदावी व्यग्रता. व्यग्रता असू नये. श्रवणा व्यतिरिक्त कुठेच त्याला जाऊ दिलं नाही पाहिजे. सगळ्या इंद्रिया असं म्हणतात, इंद्रिया मन सगळं कानामध्ये येऊन बसलं पाहिजे. फक्त कर्णेंद्रियांचाच मला भान असायला पाहिजे बस. आणि ते कान वक्ताच्या वाणीला सोपवून दिले पाहिजे. म्हणजे त्याच्या मनाशी माझं मन जुळलं पाहिजे. हे पहा, ऐकताना प्रश्न येतात आपल्या मनामध्ये अनेक, पण त्यावेळेस त्या प्रश्नाबद्दल चिंतन केलं नाही पाहिजे. लोक ही चूक करतात. ऐकता ऐकता काही विषयाला त्याच्यामध्ये काही वक्त्यांनी सांगितलं, त्यांच्या मनामध्ये शंका आली, आता त्या शंकेवरच ते विचार करायला सुरुवात, तर ते पुढचं प्रवचन ते ऐकत असते. ऐकताना जर काही प्रश्न येत असतील तर लिहून काढलं पाहिजे आणि मग श्रवणानंतर मग त्याच्यावर विचार केला पाहिजे किंवा मग विचारलं पाहिजे. ऐकताना फक्त ऐकलं पाहिजे, पूर्ण श्रद्धा ठेवून ऐकलं पाहिजे. मग हा प्रश्न करा, मग तर्क वगैरे करा. म्हणून इथे म्हणतात की असो नेदावी व्यग्रता. इतर काहीच विषयांबद्दल चिंतन किंवा विचार त्यावेळेस केलं नाही पाहिजे. आणखीन म्हणतात श्रवणपुटी सामविता मनन करावे. जे काही आपण ऐकत आहे ते पूर्णपणे, जसं आपण पाणी पितो की नाही, पूर्ण ते पाणी पोटामध्ये जातं आणि पाणी एकरूप होतं आपल्या शरीराशी, त्याप्रमाणे तेवढं कर्णपूट, कर्णाच्या द्वारे ज्ञानरूपी पाणी किंवा ज्ञानरूपी अन्न सांगितलेलं आहे, त्याचं सेवन करावं. आणखीन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ते ज्ञान पूर्णपणे म्हणजे काय आत्मसात झालं पाहिजे, पसवलं पाहिजे. तेव्हा त्या श्रवण केलेल्या ज्ञानाचा उपयोग होतो. तर श्रवण कसं करावं इथे सांगितलेलं आहे. श्रवणपुटी सामविता मनन करावे. श्रवण तर करायलाच पाहिजे, त्याच्यानंतर मनन. आधी अनेक ग्रंथ आपण बघितलेले आहेत, तुम्ही सत्संग केलेला आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की श्रवण जे आहे त्याच्यामध्ये आचार्य प्रधान असतो किंवा ग्रंथ प्रधान आहे, त्याचं प्राधान्य आहे. त्यानंतर प्रमाणपूर्वकम श्रवणम कुर्यात. प्रमाणाचं श्रवण केलं पाहिजे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. ते आचार्य सुद्धा प्रमाण आहे. त्यांचे वाक्य आप्तवाक्य म्हटले जातात. आप्तवाक्य म्हणजे असे वाक्य ज्याच्यामुळे मला ज्ञान होतं, ज्ञान प्राप्त होतं. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मी गौण असतो, आचार्य प्रधान. प्रमाणपूर्वकम श्रवण. आता आपण ऐकलं, त्यानंतर काय करायचंय म्हणे मनन. आता मनन कसं करावं, तर मनन करण्यासाठी म्हणतात, पुढे आपण पाहू, स्वतः करायचे मनन.
जसं कोणाला जर रोग झालेला आहे तर औषध कोणाला घ्यावं लागेल? मलाच घ्यावं लागेल ना. तर शंका कोणाला आहे? मला आहे. प्रश्न कोणाच्या मनात आहे? माझ्या मनात आहे. तर मला एकांतामध्ये बसून काय विचार केला, त्याला म्हणतात मनन. आता म्हणून पुढे म्हणतात की एक एक शब्द जे आपण ऐकले आहे किंवा जे आपण ज्याचा अभ्यास करत आहोत त्याचा खोल जाऊन विचार करा, त्याला म्हणतात मनन. म्हणून पहा पुढची ओवी त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे ते पाहतो. लागवेग जाणीन शब्दांचा, आवाका पहावा मनाचा, शब्द आतील गर्भांचा, साठावा घ्यावा श्रीराम. लागवेग जाणून शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्द आतील गर्भाचा, साठावा घ्यावा श्रीराम. इथे म्हणतात की मनन कशाच्या द्वारे होतं? शब्दाच्या द्वारे. आपल्याकडे एकमेव साधन म्हणजे शब्दच आहे, इतर काही साधन नाहीये. ऐकले सुद्धा आपण शब्दच आहे, वाचणार सुद्धा शब्दच आहे. आता मनन करायचंय ते सुद्धा शब्दानेच. मनन आपण करतो विचाराने, आणि विचारामध्ये काय भाषा असते, विचारामध्ये शब्द असतात. तर म्हणून इथे म्हणतात की शब्दा आतील गर्भाचा, एक एक शब्दाचा गर्भितार्थ काय आहे, सखोल त्याचा अर्थ काय आहे, गूढार्थ काय आहे, त्याच्या बद्दल विचार करा. आता इथे फार छान शब्द दिलेला आहे, लाग वेग जाणवणे शब्दाचा. लागवेग शब्दामध्ये काय पाहिलं पाहिजे? लागवेग. लागवेग म्हणजे काय? तर म्हणतात की मागची पुढची जी संगती आहे किंवा संदर्भ आहे त्याला म्हणतात लाग. आणि वेग म्हणजे काय? गती, बोलण्याची जी पद्धत आहे, बोलण्याच्या पाठीमागे जो हेतू आहे, वेग. तर लागवेग याचा अर्थ आहे की कोणताही जर शब्द तिथे लिहिलेला आहे किंवा वक्त्याने सांगितला आहे तर मागचा पुढचा संदर्भ लक्षात ठेवून मग त्याचा अर्थ घेतला पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण करत असतो. वाक्य काही असतं पण त्या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काही वेगळाच असतो. शब्द शाब्दिक अर्थ वेगळा, लक्षितार्थ वेगळा. जसं कोणी सांगितलं की घरावरून मोटर जात आहे. आता घरावरून मोटर कशी जाईल? तर घरावरून म्हणजे घरासमोर, घराच्या समोरून जात. राजकारणामध्ये म्हणतात त्यांनी पैसे खाल्ले. आता पैसे कसं खाईल तो? लक्षितार्थ काय? लुबाडी, चोरी, हे सगळं केलं. तर याला काय म्हणू आपण? शब्दा आतील गर्भाचा, शब्दाच्या पाठीमागे. असं वाक्य म्हणतात, अरे हा तर वाघ आहे, किंवा आता गोगल गाय आहे. आता एक व्यक्ती आहे तिच्याबद्दल कोणी असं म्हणत आहे, तर आता तो प्राणी थोडी झाला तो माणूस, पण त्याचे काय गुणधर्म त्या प्राण्याशी एक रूप म्हणजे एक साम्यता आहे त्याच्यात. तर याला काय म्हणतात? लक्षितार्थ. तर शब्द आतील गर्भात शास्त्रांमध्ये हे खूप करावं लागतं. कारण काय, व्याकरणानुसार एक अर्थ असतो, पण संदर्भ जर आपण बघितला तर भलताच अर्थ असतो. असत्वा इदमग्र आसी, आता एक वाक्य आहे श्रुतीमध्ये, उपनिषदामध्ये, जेव्हा काही नव्हतं तेव्हा असत होत. असत, सृष्टी जेव्हा झालेली नव्हती. आता असत शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो? असत म्हणजे मिथ्या, किंवा असत म्हणजे अभाव, जे सत नाही असत. पण तिथे असत शब्दाचा अर्थ वेगळाच आहे. असत म्हणजे अव्यक्त, जग आधी अव्यक्त होत. झाला ना आता अर्थाचा अनर्थ होतो. म्हणूनच म्हणतेलं आहे, श्रुतीम पठ गुरोर मुखात. वेद, वेदांत, उपनिषद वगैरे
कोणाच्या मुखातून आपण ऐकलं पाहिजे. असं कादंबरीप्रमाणे किंवा इतर जसे आपण पुस्तकं वाचतो त्याप्रमाणे वाचून भलताच अर्थ आपण समजून आपल्याला वाटेल की हा मला ज्ञान झालं. आणि मग अनेक आपण त्यावेळेस दोष पाहू की पहा हे कसं काय लिहिलंय. म्हणून ते म्हणतात की ऐका आणि मग संदर्भ पाहून काय करा त्याचा अर्थ द्या. याप्रमाणे मनन केलं पाहिजे. एक एक शब्दाच्या खोल जाऊन का हा शब्द इथे लिहिलेला आहे, या शब्दाचा इथे काय अर्थ आहे, त्या श्लोकामध्ये काय अर्थ आहे, हे जेव्हा आपल्याला स्पष्ट कळतं, सुसंगत असायला पाहिजे ना, त्याला म्हणतात संगती. एक श्लोकाची दुसऱ्या श्लोकामध्ये संगती, एक अध्यायाचा संबंध दुसऱ्या अध्यायाशी कसा म्हणजे जुळलेला आहे. तर हे सगळं काय एक अभ्यास करण्याची सुद्धा एक पद्धत आहे, एक सिस्टम आहे. ते इथे समर्थ सांगतात. आता पुढची ओळी फारच सुंदर आहे, ती मी फक्त वाचून पूर्ण करतो. आणि ठीक आहे, आता मनन तुम्ही म्हणताय मनन केलं पाहिजे. आता काय मनन मी करू जरा सांगा. तर म्हणे स्वतःबद्दल जरा तुम्ही मनन करा. काय, अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलास कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम. अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलास कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम. इथे म्हणतात की जरा तू विचार कर की तू कोण आहे, तू कोणाचा आहे, आणखीन तू कुठून आला आहे आणि तू कसा आला आहे. इथे 5 प्रश्न आहेत. तू कोण आहे, दुसरं तुझं नाव काय आहे, तू कोणाचा आहे, कोठून आलास, आणि कैसा म्हणजे केव्हाचा, केव्हापासून तू आला, म्हणजे तुझा जन्म कसा झाला, केव्हा झाला. तर या सर्व प्रश्नांवर जरा तू काय मनन कर. छान हे होईल. अशी चोवी भजगोविंद मध्ये सुद्धा शंकराचार्यांनी म्हणजे याच अर्थाचे एक श्लोक म्हटलेला आहे. कस्य त्वं कः कुत आयात, कामे जननी को मे तात, काते कांता कस्ते पुत्र, संसारोयमतीव विचित्र. अगदीच कस्त्वं कुत आयात, तू कोण आहे, तुझी माता कोण आहे, कुत आयात कुठून आला आहे. आता आपल्याला वाटतं हे प्रश्न किती सोपे आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर मला माहित आहे. आता हेच झालं ना, याला म्हणतात शब्दाच्या आतील जो खोल अर्थ आहे तो घ्यायचा. मी कोण आहे माहित आहे मला, माझं नाव माहित आहे, पण नाही, इथे समर्थांच्या मनामध्ये काही दुसरं अपेक्षित आहे. ते म्हणतात हे व्यावहारिक मी तर सगळ्यांना माहित आहे, व्यावहारिक खरा मी कोण आहे याच्याबद्दल जरा तू मनन कर. उद्या पाहू आपण पुढे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.